तर सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आफ्टर सो लॉंग टाईम मोटो व्लॉगमध्ये. आपला डेली ऑब्झर्वेशन्सवाले, रोजची फालतूगिरी. आता मी जॅकेट नाही घातलं आणि पाऊस पडणार 100% असं मला वाटतंय. ऑफिसला पण लेट झालं यार. ॲक्च्युली सीन झाला होता, माझी गाडीला 4 दिवस उभी होती ना एकाच जागेवरती. मी गावी गेलो होतो, गाडी घेऊन नव्हतो गेलेलो, ट्रेननेच गेलो होतो. तर त्या घुशींनी पूर्ण आपली वायरिंग असते ना फ्यूल पंपच्या खालची, ती पूर्ण खाऊन टाकली होती. तर ती सकाळी तेच गेलो होतो काम करायला, वायरिंग बिरिंग सगळी करून टाकली. आता तेव्हा झाली आहे चालू गाडी नीट. फोन नंतर बघा रे, नुसते फोन फोन हातामध्ये बघावं तेव्हा. फटे तो फटे, नवाबी न घटे. नशीब पावसाच्या आपलं सिग्नल सुटायच्या आत आपला रेनकोट घालून झाला. हे असे उत्तम दर्जाचे रस्ते असतात, त्याच्यावरून आपल्याला गाड्या नीट चालवायच्या असतात. खूप टाईम लिमिट असते आपल्याकडे, सिग्नलची टाईम लिमिट असते. ऑफिसला जायचं, ऑफिसची टाईम लिमिट आहे. या जाळ्या बघा, हे बोलणार होतो मी आता तेच की जाळ्या जरा बघून, कारण का कुठल्या जाळ्या कधी तुटलेल्या असेल ना काय सांगता येत नाही. तर आपला हा जो ऑरा आहे त्या जाळीवरतून गेला की ऑरा मायनसमध्ये जायची शक्यता असते. तर त्या जाळ्या जरा बघून. कसे मरतात माय गए. आला आला, जोरात आला, जोरात आला. काय शोधतो? रेनकोट, गोणी शोधतोय तो प्लॅस्टिकची. सकाळपासून पाऊस नाही आहे. त्याला माहिती आहे सागर आता निघणार ऑफिसला जायला, त्याला भिजवूया. आज ॲक्च्युली कामानिमित्त चर्चगेटला आलो आहे, तिथून डायरेक्ट ऑफिसला जाणार आहे. फर्स्ट टाईम मी बाईकने चर्चगेटला आलो आहे. तर ऑलवेज मी ट्रेनने जायचो. इकडून माहिती आहे ना, रावण पिक्चरमध्ये शाहरुख खान ट्रेन घेऊन आलेला. ट्रेन थांबवता थांबवता ह्या रोडवरती आलेला. हाच तो रोड, हीच ती बिल्डिंग. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का धमाके लाइक और शेयर ठोक दीजिए. 5000 लौटे दिख जाना चाहिए. ये अंगावर, ये अंगावर टाक, अंगावर टाक. शाळेवाले पण खतरनाक घेतात ड्रायव्हर लोकांना चालवायला. चेक करत जा भाई ड्रायव्हर कसा कुठला आहे. म्हातारा दिसला म्हणून तो का चांगला ड्रायव्हर असेल असं नाही. आपण म्हाताराच होता. काय बैल आहे रे हा ट्रकवाला. 5चा इंडिकेटर लेफ्टचा चालू आहे आणि तो जातोय राईटला, आणि पुढे तो कॉर्नरला इंडिकेटर असतो ना तो राईटचा चालू आहे. टेक्नॉलॉजिया टेक्नॉलॉजिया टेक्नॉलॉजिया. सगळे भिकार तोंडात शिव्या आहेत. तर पण काय बोलू, शिव्या देणाऱ्या लायकच काम करतात ते लोक. दिसतंय समोर गाडी आहे तरी पण आहे एखाद्यानं ओव्हरटेक करायचं. अरे 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 अरे
काय होतं? मी बाईक शिकतोय, मला बाईक कुठे पडली आहे? मला ना बाईक वरनं पडला. बोलताच चालू आहे. अडकला अडकला अडकला. काय घाल्यानं लय घाई असते. अरे बाग ना तू पण. तू घेत असता टन. तू मारतोस की मी मारतोय टन? तू मारतो की मी मारतोय टन? मी सरळ चाललो ना. तू साईडला बघ ना. टाकतो का अंगावरती आता? टाक टाक टाकून दाखव. टाकून दाखव अंगावर. कसा बोलला टाकू का अंगावर? तू कसा बोललास टाकू अंगावरती? टाकून दाखव. सॉरी बोल. टाकू का अंगावर बोलतो? त्याला बाप खायला घालतो मला. टाकू का अंगावर? मारायला आलाय. ना प्रत्येक नाक्यावरती एक रिक्षा स्टँड करून दिला पाहिजे. जसं काय लोक साईडला उभे राहतील. यांच्या बापाचाच रोड आहे. म्हाताऱ्या लोकांना बोलावं पण काय वाटत नाही यार. काय तुझ्या मायला. कोबरा कोबरा काय? मॉड्युलर हेल्मेटचे मॉड्युलर फायदे. ॲक्च्युली ना हेल्मेट मॉड्युलर हेल्मेट हा बघा समोर अजून नाही. काय एवढं थुकायला मजा येते काय माहिती. मॉड्युलर आणि हाफ हेल्मेट आहेत ना. कोण पण घ्यायला येत असेल ना. हा बघा त्या बापाचाच रस्ता आहे थांबायचा ना मध्ये. रील बघतोय. टाकीवरती फोन ठेवलाय. रील बघत बघत चाललाय. काय बोलतो तुम्ही? हा ॲक्च्युली जेव्हा हे लोक हेल्मेट घ्यायला जातात ना. हेल्मेट घेणाऱ्यांना स्टोअरवाल्यांना माझी एक नम्र विनंती आहे. जर कोणीही मॉड्युलर हेल्मेट किंवा हाफ हेल्मेट घ्यायला येत असेल तर त्याचे ना ॲटलिस्ट दात चेक करा. गुटखा खाणार असेल तर साध्याला फुल फेस हेल्मेट द्या. हाफ देऊत नका. हे कुठले स्टंट? हा कुठला स्टंट आहे? हा 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 किती पियालाय काय माहिती. कॅमेरा बघितलाय त्याने तरी पण बघा अंगातल्या उकल्या कमी होत नाही. मुंडी बाहेर काढून काय करतो? मगाशी बाहेर आला होता उभा राहून. बघू ना काय एडे ताळे करतो. लहान पोरगा आहे तो. 14-15 वर्षाचा असेल. पूर्ण तो ट्रिपमध्ये आहे तो. माझं मन करत होतं सांगायला रिक्षावाल्याला. पण नंतरला कळालं की बघितलं मी रिक्षावाल्याकडे पण तो पण त्यातलाच आहे. सगळेजण आतमध्ये जेवढे होते सगळे मस्त ट्रिपमध्ये होते. मरून ते बोललं कोण पायावर धोंडा मारून घेईल. ले 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 आगे ले ले निकाल. बिचारांची पावसामध्ये दया येते. भले बाकीच्या सीझनमध्ये मी शिव्या घालतो त्यांना. इकडून तिकडून गाड्या टाकतात.
पावसामध्ये मला फक्त ऑफिसला जायला एवढा कंटाळा येतो. कंटाळा म्हणजे पाऊस पडला की. तर यांचं तर दिवसभर काम तेच आहे. तर काय करतील बिचारे, पोट भरायचं आहे.